नमस्कार मित्रांनो, मी शैलेश तुम्हा सर्वांचे निसर्गाच्या वाटेवर या माझ्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करतो। मित्रांनो, महाराष्ट्रातील जैविक राज्य चिन्हे या विषयावर आधारित महाराष्ट्राच्या निसर्ग वारसा या विशेष सदरात मी तुम्हाला ओळख करून देणार आहो। महाराष्ट्राचा राज्य प्राणी, पक्षी, वृक्ष, फळ, फूल, फुलपाखरू आणि राज्य कांदळवन वृक्ष यांची। चला तर मग आज आपण बघूया आपल्या महाराष्ट्राचा राज्य प्राणी। मित्रांनो, तुम्हा सर्वांना आपल्या बागेत खेळणारी, आपल्या अंगणात येणारी आणि इतकेच काय तर आपल्या घरामध्ये पण बिनधास्त प्रवेश करणारी खारुताई माहीत असेल, पण याच इवलुशा खारुताईची मोठी नातलग आपल्या महाराष्ट्रातील जंगलात वावर करते। होय, आकाराने 25 ते 45 सेंटीमीटर लांबीची आणि तितक्याच किंबहुना जास्त लांबीची शेपूट असलेली खार म्हणजे शेकरू। शेकरू खारीला तिच्या सामान्य खारीपेक्षा मोठ्या आकारामुळे इंग्रजीमध्ये इंडियन जायंट स्क्विरल असे म्हटले जाते, तर तिचे शास्त्रीय नाव रतुफा इंडिका हे आहे। आकाराने मोठी असल्यामुळे वजनात पण ती 1.5 ते 2.5 किलोपर्यंत भरते। तर अशी ही शेकरू आपल्या शरीरावरील लाल, तपकिरी, जांभळा, पिवळसर पांढरा आणि काळ्या रंगामुळे खूप सुंदर दिसते। शेकरू जंगलात आपल्या दिवसाचा बहुतांश वेळ उंच झाडावर घालवते व क्वचितच ती जमिनीवर उतरते। ती आपली घरटी पण उंच झाडांच्या बोचक्यात बांधते। शेकरू ही शाकाहारी असल्यामुळे तिला झाडांची फळे, फुले, बिया व साल खायला खूप आवडते। तिचा आहारात अनेक झाडांची फळे असल्यामुळे ती बीज प्रसारक म्हणूनही निसर्गात अत्यंत उपयुक्त आहे। पण आज अवैध जंगलतोड आणि मानवी हस्तक्षेपामुळे शेकरूचे अस्तित्व धोक्यात आले आहे। एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात आढळणारी शेकरू आज फक्त सह्याद्रीतील घनदाट जंगलात आणि विदर्भातील अमरावती, चंद्रपूर व गडचिरोलीतील पानझडी तसेच सदाहरित वनातील काही भागात स्थिरावलेली आहे। म्हणूनच की काय शेकरूचे जतन व संवर्धन करण्यासाठी पुणे येथील भीमाशंकर अभयारण्य तिचे खास राखीव ठिकाण बनविले गेले आहे। चला आपण शेकरू सारख्या वन्य प्राण्यांचे संरक्षण करूया, कारण निसर्ग वाचवायचे असेल तर निसर्गातील प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्राचा निसर्ग वारसा या विशेष सदरात आज ओळख करून देणाऱ्या महाराष्ट्राच्या राज्य प्राणी शेकरू याबद्दल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून निसर्गाच्या वाटेवर या माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।